पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। एक वाया गेलेलं पोर असा ठपका स्वतःवर घेऊन स्वतः खेळण्या बागडण्याच्या वयामध्येच हजारो परिवारांचं भविष्य उज्ज्वल करण्यात नेमकं यशस्वी कसं झालं, हेच लहान मूल मोठं होऊन आज लाखो तरुणांच्या आदर्शस्थानी कसं पोहोचलंय, या सर्वच गोष्टींचा उलगडा आज आपण करणार आहोत। आज आपल्या या माय मराठी विशेष मुलाखत सदरामध्ये डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्यासोबत आपली प्रतिनिधी ऐश्वर्या पवार हिने विशेष संवाद साधलाय। त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा उलगडा आपण करणार आहोत। चला तर पाहूया माय मराठीची ही विशेष पेशकश। नमस्कार, माय मराठी या सदरामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गरुड झेप करिअर अकॅडमी या संस्थेचे संस्थापक आणि संचालक प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत। चला तर मग। नमस्कार सर। नमस्कार। 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 तर सर्वप्रथम तुम्ही मला सांगा, गरुड झेप या संस्थेची नक्की म्हणजे निर्मिती कशी झाली, सुरुवात कशी झाली? ज्यावेळेस गरुड झेप ही संकल्पना माझ्या डोक्यात खेळत होती की आज स्पर्धा परीक्षा आणि तरुण वर्ग प्रत्येकाला एक स्वप्न असतं की मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, मी स्वतःच्या पायावरती उभं राहिलो पाहिजे। प्रत्येक कुटुंबातील आई वडील आपल्या मुलाबद्दल एक स्वप्न बाळगून असतात की मुलाने काहीतरी केलं पाहिजे, त्याचं नाव कमावलं पाहिजे। आपली समाजामधली प्रतिमा उंचावण्यासाठी प्रत्येक आई वडील सज्ज असतात, त्याप्रमाणे मुलंही सज्ज असतात। ज्यावेळेस गरुड झेप अकॅडमीची आम्ही स्थापना केली त्यावेळेसचा इतिहास म्हणजे असा आहे की स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश आलंच, आणि यश मिळवायचं असेल तर कठीण मेहनत, त्याबरोबर स्वतंत्र आत्मविश्वास विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवणं आणि त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जागृत करणं हे आमचं आद्य कर्तव्य होतं। तिथून आम्ही सुरुवात केली। सुरुवातीला 4 ते 5 मुलांपासून सुरुवात झालेली अकॅडमी, पण 5 मुलावरती भर देणं, त्यातून 100% निकाल काढणं हे वैशिष्ट्य आम्ही डोळ्यासमोर आजही ठेवलेलं आहे। त्या काळापासून तर आजपर्यंत जेव्हा 6000 विद्यार्थी या अकॅडमीच्या माध्यमातून घडले तेव्हा 6000 कुटुंब बनली। या प्रत्येकामागे प्रत्येक शिक्षकाची मेहनत, प्रत्येकाने झुकून दिलेलं कार्य आणि गरुड झेप अकॅडमीमध्ये चालणारे वर्ग यामध्ये वैशिष्ट्य आहे की आम्ही ठामपणे या ठिकाणी मुलांवरती विश्वास दाखवतो। त्या विश्वासाला पात्र ठरणारे विद्यार्थी, टिकून राहणारे विद्यार्थी आणि यांच्या निकालावरती सर्वतोपरी प्रयत्न करणं हे आमचं कार्य आहे। म्हणूनच कदाचित 4 मुलांपासून सुरू झालेली ही अकॅडमी आज या लेवलपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आणली। यामध्ये सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी यांचं मोलाचं योगदान आहे असं मी मानतो। या संस्थेची जेव्हा सुरुवात करत होतात तेव्हा बऱ्याचशा अडचणी आल्या असतील किंवा अजूनही कशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला येतात? खरं तर अडचणी तेव्हा आल्या त्यापेक्षा जास्तीच्या आताही येत आहेत। अडचणी हा एक आपल्या जीवन जगण्याचा मार्ग असतो। जीवनात जर सरळ सर्व रस्ताच मिळत असेल तर त्या जीवनाला अर्थ नाही। मी अडचणी कधी मानतच नाही। अडचणी हा आम्हाला शिकवण्यासाठीच असतात। प्रत्येक पावलावरती त्या ठिकाणी आपल्याला आपण त्या ठिकाणी ठाम असलं गरजेचं आहे। आपण सत्याच्या मार्गावरती चालणं गरजेचं आहे। आणि हे आमचं ब्रीद वाक्य आहे की विद्यार्थी हा आमच्यासाठी एक देव आहे, कारण त्याला आम्ही घडवत असताना आमच्या प्रत्येक कसोटीवरती त्या ठिकाणी तो उतरला पाहिजे, त्याचं त्या ठिकाणी शिक्षण चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे, या पद्धतीने आम्ही जातो। मग त्यामध्ये अडचणी अशा पद्धतीने येतात की आजची समाज व्यवस्था, आज समाजामध्ये बाजूच्या घरातील विद्यार्थी लागत असेल तर शेजारच्याला वाटत नाही की तो लागला पाहिजे। कारण असं आहे की प्रत्येक जण स्वार्थीवरती त्या ठिकाणी बाळगून त्या ठिकाणी तयार झालेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेट ठेवणं, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्याला शेवटपर्यंत निकालापर्यंत टिकवणं ही एक मोठी शर्यत तयार झालेली आहे। आम्ही त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवतो, त्याला स्वतःचे त्या ठिकाणी कौशल्य त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो आणि त्यातून त्या ठिकाणी निकाल येतो। अडचणी काय आहेत? आजची मोठी अडचण आहे विद्यार्थ्याला लागलेले व्यसन, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या 18 वर्षापर्यंत काही व्यसन मुलांना लागतात,
त्यांचा त्या ठिकाणी समाजामधला असलेला मित्रपणा, सर्वच मित्र चांगले असतात असं नाही, सर्वच वाईट असतात असं नाही, चांगल्या मित्रातून शिकण्यासारखं असतं, वाईट मित्रांना सोडावं लागतं, हे विद्यार्थ्यांना समजवणं तितकं जोखमीचं झालेलं आहे. त्यानंतर मोबाईल, या मोबाईलच्या दुनियेमध्ये विद्यार्थी चांगल्यापेक्षा विपरीत जास्त शिकतात, त्यातून त्याला वाचवणं, मग मोबाईल बंद करून आजच्या तरुणांना वयाच्या 18 वर्षी मोबाईलपासून दूर ठेवणं, ही सुद्धा एक शर्यत आहे, ती सुद्धा एक अडचण आहे, त्यावरती मात करणं. आणि अशा भरपूर अडचणी असतात की प्रत्येक निकालामागे त्या ठिकाणी विद्यार्थ्याची मेहनत त्या ठिकाणी असतेच, पण निकाल जाण्यामागे त्या ठिकाणी समाजही असतो. त्या समाजापासून त्याला त्या ठिकाणी दूर ठेवून स्वतःचं हित कशात आहे, आपल्या आईवडिलाचे स्वप्न काय हे दाखवणं तितकंच जोखमीचं काम त्या ठिकाणी घडत चाललेलं आहे. त्यातून आम्ही मार्ग काढतो आणि विविध मोटिवेशनल सेमिनार असतील, विविध व्याख्यान असतील, माझे स्वतःचे व्याख्यान असतील, यातून समाज परिवर्तन करणं हे आमचं आद्य कर्तव्य, आम्ही ते करत चाललेलो आहोत. सोनखेडा या छोट्याशा खेडेगावातून तुम्ही आलात, तर आणि छोट्याशा खेडेगावातून येऊन इतकं मोठं तुमचं स्वतःचं विश्व निर्माण केलं, गरुड झेप अकॅडमी निर्माण केली, 4 ठिकाणी गरुड झेपचे सध्या म्हणजे संस्था तुमच्या ब्रँचेस आहेत, तर यासाठी तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? खरं तर मी एवढं मोठं अस्तित्व निर्माण केलं वगैरे हे मानतच नाही. हे सर्व काही समाजाचं आहे आणि समाजासाठी आपलं काही देणं लागतं, त्या दृष्टीने मी काम करत आलेलो आहे. मला आठवतं त्या गावात माझा जन्म झाल्यानंतर छोट्याशा 200-300 लोकसंख्येचं छोटंसं गाव, त्यात शिक्षणाच्या अडचणी, प्रत्येक वळणावरती शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी मी भोगलेल्या आहेत. त्या आजच्या समाजाला त्या ठिकाणी भेडसावू नये किंवा त्या बघू नये, त्यासाठी आम्ही काम करत आलेलो आहोत. ज्या वेळेस शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वस्वी शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणीवरती सर्वोत्तम पर्याय काढला गेला पाहिजे. जे मी सहन केलंय ते माझ्या विद्यार्थ्यांना येऊ नये, ही प्रेरणा मला त्या ठिकाणी अजून सर्वतोपरी देण्यासाठी त्या ठिकाणी नेहमीच प्रोत्साहन देत आलेली आहे. आज आपण बघतो की शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कॉम्पिटिशन झालेलं आहे. या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या प्रत्येक वाटेवरती त्याला त्या ठिकाणी संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो. तो संघर्ष चांगल्या लेवलला जर झाला तर नक्कीच यश मिळतं. त्याचसाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि माझ्या जीवनाबद्दल मी बोलेन की एक गरीब विद्यार्थी जर या पदापर्यंत येऊ शकतो तर महाराष्ट्रातील तमाम तरुण, भारतातील सगळ्यात तमाम तरुण विद्यार्थी मित्र हे कोणत्याही क्षणी आपलं अस्तित्व बदलू शकतात, स्वतःला सिद्ध करू शकतात. गरज आहे ठाम आत्मविश्वासाची. तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये जागृत करा. विद्यार्थी मित्रांनो, अशक्य गोष्ट कोणतीच नसते. आणि पालकांनी एक लक्षात घ्या, आपल्या मुलावरती विश्वास दाखवा. माझे आई वडील ज्या वेळेस शेती करायचे त्यावेळेस कदाचित त्यांनाही असं वाटत नसेल की मी या लेवल पर्यंत जाईल, पण त्यांचा आत्मविश्वास माझ्यावरती नेहमी असायचा की तू काय काय करू शकतो, तू यातून बाहेर पडू शकतो. प्रत्येक पावलाला आई वडील मला त्या ठिकाणी एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी समोर होते. त्यानंतर माझ्या घरातील माझी फॅमिली, माझे भाऊ असतील, घरचे वहिनी असेल, बाकीचे कुटुंब असेल, यांनी दिलेला धीर असेल, हे आजच्या तरुणांना गरज आहे. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा विविध प्रसार माध्यमातून तरुणांना प्रेरित करणं ही काळाची गरज आहे. आणि जर हे घडलं तर मला वाटतं उद्या भारत देश त्या ठिकाणी विकसनशील न राहता विकसित देशात जाईल. आणि हे फक्त तरुण करू शकतात आणि त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते, पण ती दाखवल्या गेली पाहिजे. हेच या मताचा मी आहे. आणि खरं तर तरुणच त्या ठिकाणी भारताला त्या ठिकाणी विकसित देशामध्ये घेऊन जाऊ शकतात. MPSC असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे क्लासेस ओपन झालेले आहेत, पण गरुड झेपचीच का निवड करावी विद्यार्थ्यांनी? विशेष असं काय आहे? खरं तर मी मानेल की प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा सर्वात मोठा दुवा आहे. तो जर चांगल्या दर्जाचं काम करत असेल, निकालासाठी काम करत असेल, विद्यार्थ्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी काम करत असेल, तर ह्या निकालाची परंपरा नेहमी चालू असते. मी सांगितलं की 4 विद्यार्थी होते, 4 नोकरीला लागले, 16 विद्यार्थी होते, 16 पैकी 14 नोकरीला लागले. या पहिली जी सिच्युएशनची शिडी होती ती आजपर्यंत कधीही त्या ठिकाणी स्टॉप झालेली नाहीये. आमच्याकडे जेव्हा 100ची बॅच चालू होते, आमचं टार्गेट हे नेहमी असतं की जास्तीत जास्त निकाल दिला गेला पाहिजे. 100% कोणीही देऊ शकत नाही, या तर मला माहिती आहे.
कोणी देव नाहीये की 100 पैकी 100 विद्यार्थी लावेल, पण त्यापैकी 80, 85, 90% निकाल गेला पाहिजे. आणि तो घडत असताना विद्यार्थी कमी आहे किंवा विद्यार्थ्यात बौद्धिक क्षमता नाही आहे, हे म्हणून आपण जे निकालावरती त्या ठिकाणी बोट ठेवतो ते आम्ही ठेवतच नाही. त्यातून आपल्याला घडवायचं आहे. आणि प्रत्येक बॅचला त्या ठिकाणी निकाल येतो. मागच्या पोलीस भरतीमध्ये आमचे किमान 17,000 जागा महाराष्ट्र शासनाने भरल्या, त्यापैकी 305 विद्यार्थी एकट्या गरुड झेपने महाराष्ट्राला दिले. यामध्ये छोटा स्वतःचं मोठेपण म्हणून मी म्हणत नाही, पण ते घडण्यामध्ये अथांग मेहनत होती विद्यार्थ्याची, पालकाची आणि शिक्षकाची. हा निकाल नेहमी चालत आला, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन महाराष्ट्रातून भेटतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी इथे येतो. इव्हन आता 7 राज्य अशा आहेत की त्यातून MP असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, त्यानंतर आपल्या बाजूचं कर्नाटक राज्य असेल, इथले विद्यार्थी त्या ठिकाणी इथे येत आहेत. आणि याच्यामध्ये खरं तर त्या आईवडिलांचा आमच्यावरचा असलेला विश्वास आणि आमच्या शिक्षकांची मेहनत आणि सर्व टीमवर्क, कोणाचं एकाचं यश नसतं, या सर्वांचा त्या ठिकाणी प्रयत्न, त्यामुळे हे शक्य झालं असं मला वाटतं. तुम्हाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार भेटले, तसेच मान्यवरांचा सहवास लाभला, त्यापैकी एखादी आठवणीतील क्षण? खरं तर आठवणीतील क्षण असे खूप असतात. मला आठवतं माझ्या जीवनामध्ये असे काही शिक्षक मला मिळाले की ज्यांना मला पावलावरती टोचलेलं आहे, त्या ठिकाणी हिणवल्या गेलेल्या आहेत की तू करू शकत नाही, तुझ्यामध्ये तू धमक नाही आहे. मी माझं पुस्तक पण लिहिलेलं आहे की वाया गेलेलं पोर, याला टायटल देण्यामागे मला त्यावेळेस मी वाया गेलो हे जर दाखवलं गेलं नसतं तर कदाचित आज आपली भेटही नसती किंवा गरुड झेप ही संस्थाच नसते. ज्या वेळेस आपण चुकतो तेव्हा आपल्याला दाखवणारा कोणीतरी पाहिजे की हे चुकी होते. त्यावेळेस आपण हार न मानता त्यातून उभारी घेणं हे गरजेचं असतं. आणि त्यातूनच आपल्याला त्या संस्था पुरस्कार देतात. प्रत्येक पुरस्कार आपल्याला प्रेरणा देतो. आणि एकच प्रेरणा देत नाही, तो आपल्याला अजून सांगतो की तुझ्या खांद्यावरती अजून काही ओझं आहे, समाजाचं देणं लागतं, अजून तुला काहीतरी वेगळं करावं लागेल, याच्या पुढे जावं लागेल. आणि त्यातून काही पुरस्कार आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात. मला आठवतं की माई, ज्या आपल्या अनाथाची माय म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांची मला भेट झाली होती. त्या आज या जगात नाही आहे, पण तो क्षण नेहमीच ताई मला एकदा बोलल्या होत्या की तू जे करतोय ना ते समाजासाठी एक मोठी देण आहे. एक नेहमी लक्षात घे की तू ज्या सिच्युएशन मधून आला त्या सिच्युएशन मधले मुलं तुझ्याकडे येतात, ते हार मानून परत जाता कामा नये. आज आमची कसोटी असते की 100 मुलं येतात, त्यातली 10 मुलं टिकत नाही. हे ताईने त्यावेळेस ओळखलेलं होतं, ते आज आम्हाला आजही भेडसावतं. कारण विद्यार्थ्याला घरी आई वडील एवढं फुलासारखं जपतात. विद्यार्थ्याची एखादी चुकी असेल, आम्ही सांगितली ती मान्य सुद्धा करत नाही, कारण प्रत्येकाला आपला मुलगा चांगलाच आहे असं वाटतं. त्यातून त्या विद्यार्थ्याच्या चुका दुरुस्त करणं, त्या आईवडिलाला समजून सांगणं आणि त्यातून विद्यार्थ्याला घडवणं ही जोखमीचं काम आहे. आणि माईला भेटलेला तो प्रसंगच माझ्या जीवनातील सर्वात त्या ठिकाणी अभूतपूर्व आहे असं मी मानेल. आणि माईमुळेच कदाचित मला आज जे निगेटिव्ह विद्यार्थी होतात, वेगवेगळ्या लेवलला विचार करतात, त्यांना प्रेरणा देणं हे आमच्यासाठी जोखमीचं काम त्या ठिकाणी बनत चाललेलं आहे. आणि त्यातून आम्ही मार्ग काढतोच. आणि आज विद्यार्थी चांगल्या लेवलला इथून घडतात, याच्या मागे काही प्रेरणा असतात. असे असंख्य व्यक्ती आहेत की ज्यांचा माझ्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी सहवास आहेत. मग तो समाजकारण असेल, राजकारण असेल, त्यात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असेल, किंवा आपल्यावरती बोट उगारणारे लोक सुद्धा असतात की ते सुद्धा आपल्याला शिकून जातात की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपल्या चुका नसताना जर आपल्यावरती कोणी नाव ठेवत असेल तर त्यातूनही आम्ही शिकतो. आणि प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात असंख्य गुरु भेटतात, त्या गुरुच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पोहोचतो. तुम्ही आत्ताच सिंधुताई सपकाळ यांची आठवण काढली, त्यांचा आठवणीतला एक क्षण सांगितला. यानुसार असं समजतं की तुम्हाला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. बरेचसे तुमचे रक्तदान शिबिरे वगैरे असतात. यासाठी काय इन्स्पिरेशन आहे तुमचं? खरं तर ताईला भेटल्यानंतर ताईबद्दल खूप वाचलेलं होतं, बाकीच्या गोष्टी होत्या. आणि समाजाची माय, मी पण माईच आहेत आमच्या त्या, असं मानतो. एक नेहमीच आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं आपलं काहीतरी देणं लागतं. या भावनेतून मग वेगवेगळे उपक्रम आलेत की आज ग्रामीण भागाची अशी अवस्था आहे की मुलांना कळत नाही काय करायचं आणि आई वडिलांना कळत नाही की मुलांकडून काय करून घ्यायचं.
तर त्यांना बनवण्यासाठी विविध ग्रामीण भागात व्याख्यानं देणं. आज आम्ही एक गाव तिथे गरुड झेप एक संकल्पना राबवतो. म्हणजे गावात जाऊन मुलांना सांगणं की MPSC काय असते, UPSC काय असते, NDA काय असतं, पोलीस भरती काय असते, याच्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी कमर्शियल व्ह्यू नसतो, हे करणं. आणि मी समाजाबद्दल एकच सांगेन की समाजातले माझे जेवढेही कार्य आहेत की समाजात प्रतिष्ठा हजारो लोकांमध्ये 9,000पेक्षा जास्त, 10,000पैकी जर आपण लोकसंख्या काढली तर 4-5 लोक सोडतात, एवढे लोक आपल्याला मानतात. तर आपण समाजासाठी काहीतरी देतो, त्यामुळे मानलं जातं. ज्या वेळेस आपला अंत समय असेल त्यावेळेस आपल्या घरापासून शेवटपर्यंत लाईन लागावी एवढं कार्य आपल्या हातातून झालं पाहिजे. आणि नक्कीच माईच्या बाबतीमध्ये तो एक आदर्श घेऊन मला असं वाटतं की अजून खूप काही गोष्टी समाजासाठी करणं तितक्याच गरजेच्या आहेत आणि त्या करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. आणि आज आपण बघतो की स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आमच्या मुलांना आम्ही ते वळण लावतो की गावात स्वच्छता पाहिजे, आपल्या भागात स्वच्छता पाहिजे, परिसर त्या ठिकाणी स्वच्छ पाहिजे. भारताची ओळख माझा देश म्हणून त्या ठिकाणी घडण्यासाठी स्वतः जर प्रयत्न केले तर नक्कीच त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थी करतात आणि समाज परावर्तित होतो. नक्कीच तुम्ही जे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देतात हे पण एक सामाजिक कार्य आहे. कारण तिथपासून इथपर्यंत मुलं येतात, त्यांचं करिअर घडतं, त्यांना नोकरीच्या संधी भेटतात. हे पण एक सामाजिक कार्य आहे असं मला सांगावं असं वाटतं. तर तुमची जे सध्या करिअर अकॅडमी आहे, गरुड झेप करिअर अकॅडमी, आणि तुमचं जे पुस्तक लिहिण्याचं तुम्ही काम केलेलं आहे, दोन्ही पण वेगवेगळ्या फील्ड आहेत. तर कसं काय लिखाणाची आवड कशी? खरं तर पुस्तक लिहिणं हा एक कोरोना काळातील प्रसंग आहे की घरी बसून काय करणार, वेळ जात नाहीये. त्यावेळेस मी माझं स्वतःच्या जीवनात घडलेले आत्मकथाच त्या ठिकाणी मांडली की कदाचित एखाद्या तरुणाला त्याच्या जीवनात येणारा संघर्ष, येणारं यश अपयश पचवण्याची त्या ठिकाणी शक्ती प्राप्त झाली पाहिजे. मी जे भोगलं ते समाजातील विद्यार्थ्यांनी भोगू नये त्यासाठी लिहिलेलं ते पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाच्या रूपाने आज सांगायला आनंद होतो की माझ्याकडे अशा कल्पना येतात, असे मेसेज, SMS, कॉल येतात की किमान 60 लोकांच्या आत्महत्या मुलांच्या त्या पुस्तकाला वाचून त्या ठिकाणी थांबल्या. ही आमच्यासाठी जोमेची बाजू आहे. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की मुलांनी खरंच जर स्वतःला कुठेतरी संपलं असं वाटत असेल की आयुष्यात आता काही राहिले नाही तर एकदा नक्कीच वाया गेलेलं पुस्तक वाचा. त्यातून तुम्हाला कळेल की हार जीवनात कधीच नसते, कुठेही अपयश त्या ठिकाणी तुम्हाला संपवण्यासाठी नसतं. त्यातून उभे होऊन आपण काहीतरी करू शकतो ही धमक आपल्यामध्ये येते. आणि ते पुस्तकाच्या रूपाने लिहिले. अजूनही 2-3 पुस्तकांचं काम माझं चालू आहे जे समाज परिवर्तनशील ठरतील आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला विद्यार्थ्यांना भेटेल. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी, तरुण वर्ग जो व्यसनाधीन आहे तो आता बाहेर निघतोय. काही त्या ठिकाणी स्वतः मेंटली डिप्रेशनमध्ये आहेत ते विद्यार्थी बाहेर निघतायत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणजे जर पुस्तक वाचलं समजा तर असं लक्षात येतं की वाया गेलेलं पोर पण समोर येऊ शकतं, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे. त्यामुळे तुम्ही गरुड झेप अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्या. स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती किंवा सैनिक कोणतीही भरती असेल त्यासाठी. तसेच आता आजकालची तरुण पिढी तुम्ही पाहत असाल, शिक्षणापेक्षा दुसरीकडे जास्त भर असतो, व्यसनाधीनता असेल किंवा अजून काही गोष्टी. तर ह्या नवीन पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर खूप छान प्रश्न आपण विचारला. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून असंख्य श्रोत्यांना किंवा पालक वर्ग असेल, विद्यार्थी असेल, तरुण वर्ग सर्वच यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो. आपल्या जीवनाची सुरुवातच यासाठी होते की आपण आलोय या पृथ्वी तलावर तर काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आपण या गोष्टीसाठी आलेलोच नाही आहेत की कुठेतरी व्यसनाधीन होऊन आपण कुठेतरी व्यर्थ वाया गेलो पाहिजे किंवा आपण स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करायला त्या ठिकाणी बसलेलो आहोत. कमीत कमी कशा पद्धतीने वेळ या व्यसनापासून दूर राहून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही त्यातून लगेच बाहेर पडाल. मोबाईल आहे, कमी वेळात चांगल्या कामासाठी वापर केला तर तो चांगलाच आहे, पण त्याचा वापर 24 तास त्या ठिकाणी करत असाल तर तो विपरीत आहे. आज अशा गोष्टींची विद्यार्थ्यांना गरज आहे ज्यातून विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी कुठल्याच शिक्षणाची किंवा अकॅडमीची गरज आहे असं मी मानतच नाही. फक्त विद्यार्थ्यांना संस्कार चांगले दिले,
शिक्षणाचं महत्व सांगितलं आणि त्याला पटवून दिलं की हे का करायचंय, त्यातूनच निकाल येतो आणि आम्ही तेच करतोय. त्यातून निकाल आमचा 90%, 80%, 75%, 65%च्या पुढचे निकाल निघतो. विद्यार्थ्याला फक्त महत्व पटवून देणं आणि त्याच्या त्या कन्सेप्ट क्लिअर करणं हीच गरज आहे. आणि मला वाटतं हे कार्य प्रत्येक भागामध्ये व्हावं आणि विद्यार्थी त्या ठिकाणी वेगळ्या लेवलला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावा. आणि पालकांना मी एक सांगेन, आपल्या मुलांवरती विश्वास ठेवा. ते करू शकतात, ते कधीही वाया गेलेले नसतात. कदाचित त्यातूनच घडणारे व्यक्ती त्या ठिकाणी इतिहास घडवतात. आणि एक चांगलं वाक्य आहे ते मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की सामान्य विद्यार्थी किंवा सामान्य माणसे जिथे थकतात तिथून पुढे विजेते अर्ध्या तासात घडतात. याचा अर्थ काय की आपण विजयाच्या जवळ असतो आणि आपण थांबतो. थांबू नका विद्यार्थी मित्रांनो. यश तुमच्या वाट पाहत आहे आणि तुमच्या काही अंतरावरती यश असतं तेव्हाच आपण थांबतो. हे न थांबणं म्हणजेच विजय प्राप्त होणं. आतापर्यंत तुम्हाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार भेटले, पण त्यापैकी असा कोणता पुरस्कार होता की ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली? खरं तर असंख्य पुरस्कार भेटतात. प्रत्येक पुरस्कार प्रेरणा देणाराच असतो. प्रत्येक पुरस्कार देणारी व्यक्ती ती त्या लेवलची असते, तेव्हाच ती पुरस्कार द्यायला आपल्या समोर आपल्या हातात पुरस्कार देणारी त्यांना तिथं बोलवल्या गेलेलं असतं किंवा त्या व्यक्तीच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातो. प्रत्येक पुरस्कार हा तेवढ्याच किमतीचा आहे, तेवढाच त्या ठिकाणी मानाचा सन्मानाचा आहे. मला कोणत्याही पुरस्कारात भेदभाव करायचा नाही. पण माझ्यासाठी तर मी म्हणेल की एक गरीब विद्यार्थी जिथं त्याच्या घरची परिस्थितीच नव्हती किंवा त्या कुटुंबात काहीच राहिलेलं नव्हतं आणि तो विद्यार्थी जेव्हा लागतो त्याचे आई वडील एक साधा पेढा घेऊन माझ्याकडे येतात ना आणि त्यांच्या डोळ्यात असणारे अश्रूच हा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. आणि हा पुरस्कार मला दिवसातून किती वेळेस दररोज भेटतोय ते पुरस्कारच आमच्यासाठी खूप मोठे आहेत. बाकी पुरस्कारांनी आपण बघाल की माझे जेवढे ऑफिसेस असतील ते सर्व रॅक्स त्या ठिकाणी भरलेत. ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण सर्वात मोठा पुरस्कार लागलेल्या विद्यार्थ्याच्या आई वडिलाच्या डोळ्यातील आनंद अश्रू हा सगळ्यात मोठा पुरस्कार आम्ही मानतो. सगळ्यात मोठा आनंद आहे असं म्हणता येईल तुम्हाला आठवणीतील. ओके, तर आज आपल्या सोबत आहेत गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक संचालक प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे. तर त्यांच्याशी आपण आज संवाद साधलेला आहे. याबरोबरच आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.